नागपूरमध्ये विनापरवानगी झाडं तोडणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। सदर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या किंग्जवे मोहन नगर परिसरातील शाखेमध्ये वडाचं झाड कुठल्याही विनापरवानगीनं तोडण्यात आलेलं आहे। मनपाचे अधिकारी अमोल चोरपगार यांच्या तक्रारीवरून बँकेचे मुख्य व्यवस्थापक अभिषेक दरिया आणि उपमंडळ प्रमुख शैलेंद्र गुप्ता यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूरमध्ये कुठल्याही परवानगीशिवाय झाड तोडण्यात आलेलं आहे। पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल केला गेलाय। सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या किंग्जवे मोहन नगर परिसरातल्या शाखेमध्ये वडाचं झाड होतं आणि ते कुठलीही परवानगी न घेता तोडलं गेलंय। संजय तिवारी या संदर्भातली माहिती देतात। संजय, प्रकरण काय? नागपुरात सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी न घेता म्हणजे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी आवश्यक असते, पण ती न घेता झाडं तोडल्याचे प्रकरण घडत आहे। त्याच मालिकेत हे प्रकरण समोर आलेलं आहे। सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंग्जवे मोहन नगर परिसरामध्ये ही बँक आहे। या बँकेच्या शाखेतील वडाचं झाड ते कुठल्याही परवानगी न घेता तोडण्यात आल्याचं समोर आलं आणि वृक्षप्रेमींना धक्का बसला आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत उद्यान विभागाचे अमोल चोरपगार यांना ते निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तक्रार केली आणि जे बँकेचे मुख्य व्यवस्थापक आहेत अभिषेक दरिया आणि उपमंडळ प्रमुख आहे शैलेंद्र गुप्ता यांच्या विरोधात परवानगी न घेता हे झाड तोडल्याचं प्रकरण दाखल करण्यात आलेलं आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पंजाब नॅशनल बँकेच्या कार्यालयातलं हे प्रकरण आहे आणि यापुढे आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल। पण या अशी आणखी कितीतरी प्रकरणं घडत आहेत आणि स्वतः महानगरपालिका सुद्धा कित्येक ठिकाणी परवानगी देताना व्यवस्थित हिअरिंग करत नाही असा वृक्षप्रेमींचा आक्षेप आहे। निश्चित संजय, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।